नमस्कार, मी ओमकार फडके. सध्या निवडणुकीचं खूप वारं चालू आहे. खासदारकीची निवडणूक येते आहे 20 मेला. तर अनेक उमेदवार आहेत जे निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेक उमेदवारांचे प्रचार चालू आहेत. आजी माजी खासदार सगळेच या निवडणुकीत सहभागी आहेत. अशा वेळेस आपल्यासोबत आहेत एक अपक्ष उमेदवार निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे सर. तर आता आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. सर, राजकारणात तुम्ही कसे आलात? राजकारणात मी कसा आलो? खरं तर राजकारणाचा द्वेष करणारा माणूस मी, पण इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून दिल्लीमध्ये जे आंदोलन छेडलं गेलं आणि त्यातून अण्णा आंदोलन निर्माण झालं. अण्णा मुवमेंटमधनं आम्ही आम आदमी पार्टीच्या माध्यमातून केजरीवालांच्या सगळ्या कोर्स होते त्यांचे, ते ऐकले, वाचले, पाहिले, अनुभवले. आणि राजकारणाशिवाय आपण खूप मोठे निर्णय जे आहेत, धोरणात्मक निर्णय जे आहेत, ते काही घेऊच शकत नाही. आणि राजकारणच सगळ्या गोष्टी ठरवतं. आता कुठलीही गोष्ट घ्या, ती जोपर्यंत लोकसभेमध्ये एखादं विधेयक मंजूर होत नाही तोपर्यंत ती शेवटच्या माणसापर्यंत इम्प्लिमेंटच होत नाही. मग आपण एनजीओ किती दिवस खेळत बसायचं? आणि ज्या वेळेला हे पटलं की राजकारणच सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आहे, तर त्याचा द्वेष करण्यात आणि तिरस्कार करण्यात, ती गटारगंगा ओरडत बसण्यात मजा नाही. ती गटारगंगा साफ करण्यासाठी गटारीत उतरा, लोक तुम्हाला बोलतील तो अपमान सहन करा, हे सगळी मनाची तयारी केली आणि राजकारणात आलो. केवळ आणि केवळ मोठे धोरणात्मक आणि समाजामध्ये मोठे बदल होऊ शकतील हेच उत्तरच राजकारण असल्यामुळे राजकारणात आलो. आपण आपल्या वचननाम्यामध्ये लिहिलंय की 25,000 नोकऱ्या दरवर्षी आपण नाशिकमध्ये तयार करणार जर खासदार झालात तर हे फक्त निवडणुकीसाठी वचननामा भरण्याची एक प्रक्रिया आहे की त्याची आपल्याकडे काही योजना पण आहे? आज नाशिकमधल्या सगळ्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये सगळे नावाजलेल्या ज्या कंपन्या आहेत, सगळे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, त्यांनी आतनं आपलं काम जवळपास 40 ते 50% ट्रान्सफर केलंय वेगवेगळ्या शहरांमध्ये. त्याच्यावर काम करायला पाहिजे. त्याच्यावर काम करणारा खासदार हवा आहे आणि त्यांनी जाऊन विचारलं पाहिजे तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत. त्याच्यावरचे सोल्युशन्स त्याला स्वतःला सुचत नसतील तर नाशिककरांना त्यांनी आवाहन केलं पाहिजे की हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल म्हणून. आणि हे जर केलं तर सहजी 25,000 नोकऱ्या ताबडतोबीनं उपलब्ध होऊ शकतात. आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला लोकसभेमध्ये धोरण मंजूर करून घेऊन आपल्याला इथे पण चांगले चांगले प्रोजेक्ट आणताच येतात. आणि खासदार हे काही छोटं पद नाहीये, खूप मोठं संवैधानिक पद आहे आणि त्याला कोणीही अडवू शकत नाही. पण परसेप्शन असं बनवलं जातं की खासदार बनला की त्याला त्याच्या पक्षाच्या खुंट्याला बांधूनच ठेवलेलं असतं. ते त्यांच्या बाबतीत कदाचित खरंही असू शकेल, पण मी काय कोणाच्या खुंट्याला बांधलेला नाही. पण हे मोठं संवैधानिक पद माझ्या ताब्यात आलं तर मी त्याचा खूप छान पद्धतीनं वापर करत धोरणं बनवू शकतो, वेगवेगळे प्रोजेक्ट इथे आणू शकतो आणि त्याच्यासाठी मला कोणी अडवू शकेल असं मला काही वाटत नाही. आणि ही मॅजिक फिगर 25,000ची जरी मी मॅजिक म्हणत असलं, ते मॅजिक वगैरे काही नाही, त्यात रॉकेट सायन्स पण नाहीये. मनापासून प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर जर या सगळ्या संदर्भातले प्रश्न आपण जर सोडवले तर 25,000 नोकऱ्या देणं अजिबातच अवघड नाही. आपण आता खासदार झालात तर अपक्ष खासदार व्हाल, तर जे कोणतं केंद्रात सरकार येईल कोणत्याही पक्षाचा असो, तर त्यांनी तुमचा जर निधी अडवला तर तुम्ही काय करणार? आणि तो निधी रिलीज करण्यासाठी त्यांनी जर तुम्हाला ऑफर दिली की तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तुमचा रिलीज करतो निधी, तर तुमची काय भूमिका असेल? हे सगळे परसेप्शन्स आहेत ना, तयार केलेले असतात. त्याचा आपण बळी पडण्याचं काही कारण नाहीये. कोण कोणाचा निधी अडवू शकत नाही, हे भीती घातली गेलेली आहे. हा बागुलबुवा तयार केला गेलेला आहे. आज खासदाराचं पद हे छोटं पद नाही आणि त्याला जर त्याची न्यूसेन्स व्हॅल्यू जर माहिती असेल त्या पदाची, त्याने जर व्यवस्थित अभ्यासात्मक दृष्टिकोनातनं वाटचाल चालू ठेवली तर कोणी माही चालणार नाही की तो त्याचा निधी अडवून ठेवू शकेल. नॉट इव्हन पंतप्रधान, कोणीच नाही, त्याच्यामध्ये कोणी येऊ शकत नाही. आणि फार घाबरण्याचं काही कारण नाही. ते निधी सगळं मिळतं, व्यवस्थिशीर मिळतं. तुम्हाला व्यवस्थित ते मांडता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर पाठपुरावा केला आणि त्या सगळ्या चॅनलमधले जे वीक पॉईंट आहेत त्याच्यावर जर छान पद्धतीनं जर काम केलं आणि सगळ्यांशी काही छाती काढून प्रत्येकाशी विरोध पत्करूनच काम केलं गेलं पाहिजे, अशी काही बळजबरी नाहीये. अपक्ष म्हणून तुम्ही निवडून आलात तर सगळ्या पक्षाच्या लोकांशी तुम्ही सौहार्दाचे मैत्रीपूर्ण संबंध ठेवू शकता आणि त्यांच्याकडनं कामं करूनच घेऊ शकता. काही अडचण नाही. त्यासाठी संघर्षही करण्याची गरज नाही आणि फार त्यांचं गुलामही बनण्याची गरज नाही. तर हे संतुलन आम्ही साधून घेऊ, फार मोठी गोष्ट नाही. आणि तो इतर पक्षांना पाठिंबा आणि प्रवेश
पाठिंबा आणि प्रवेश, आता तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की आता सध्या खोके बोके हा जो प्रकार झाला किंवा गुवाहाटीच्या सफरी वगैरे, त्याच्यातनं लोक खूप मोठ्या प्रमाणावर दुखावलेत आणि म्हणूनच अशी शक्यता निर्माण झाली की भावी निवडून येऊ शकतात आणि हा प्रश्न निर्माण झाला. जर आता मागे लोक जर जी पोळली त्यांची दुधानी, तर आता आम्ही ताक सुद्धा फुंकून पिऊ ना आणि स्पष्टपणे आम्ही सांगू ना की आम्ही जर अपक्ष म्हणून निवडूनच जर आलेलो असो ती आयडेंटिटी आम्ही तशीच आमची मेंटेन करू. कारण मत देणाऱ्याला माहिती आहे की यांनी आता अपक्षच राहणं जरुरी आहे आणि 5 वर्ष त्यांनी आमची इमानीद्वारे नोकरी करणं गरजेचं आहे. तो ह्याच्या त्याच्या वळचणीला जाता कामा नये. तर आम्ही बिलकुल ही रिस्क घेणार नाही आणि तरी सुद्धा जो सत्तेत असेल त्याच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवून नाशिकचं नुकसान होणार नाही याची जरूर काळजी घेऊ. पण कोणाच्या वळचणीला जाणार नाही, कोणाची गुलामही बनणार नाही आणि दादागिरी करून ब्लॅकमेलही करणार नाही. आता जो प्रचार चालू आहे तुमचा सगळा, त्या प्रचारातला तुमचा एखादा सुखद अनुभव असतो? रस्त्यावरच प्रचार करतो त्याच्याबद्दल बोलेल मी की तो एक फ्री ऑफ कॉस्ट प्रचार करण्याचं माध्यम आहे. ते आमचं 20 पैशाचं लिफलेट आहे, ते लोकांना थेट हातात दिलं की ते फेकता येत नाही लोकांना. आणि दुसरी गोष्ट सुखद अनुभव असे याच्यातले की लोकांशी आय टू आय कॉन्टॅक्ट होऊन जातो. लोकांना आपली पण बॉडी लँग्वेज कळते की हा माणूस किती मेहनती आहे याचा अंदाज येतो आणि मलाही कळतं की लोक माझ्याबद्दल किती सिरियस आहेत. सुखद अनुभव असे आहेत की लोक मोठमोठ्या गाड्यांमधनं 40-50 लाखाच्या 1-1.5 कोटीच्या गाडीमधनं ज्यावेळेला ते दरवाजा उघडून त्यांचा शॉपर बसलेला असतो आणि खाली उतरतात आणि कचकचून जादूची झप्पी देतात आणि ताबडतोबीनं आता पैसे देण्याची सोय असल्यामुळं लोक फक्त नंबर विचारतात आणि पैसे ट्रान्सफर करतात. त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात जेव्हा पाणी तरळलेलं असतं तर मी काय दिलं बा असं की या माणसाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं जेव्हा की त्याच्याजवळ सगळे भौतिक सुख लोळण घेत आहेत तरी तो रस्त्यावर उतरतोय, जादूची झप्पी देतोय, पैसे देतोय, मला पाठीवर थाप देतोय आणि काही लागलं तर परत सांगा असं सांगतोय. आणि त्याच वेळेला लोकांना मी भेटलो, दिसलो, अरे बाप रे भावे सर असं म्हणून ज्या वेळेला उतरतात, सेल्फीज काढतात, हे सगळे सुखाचे अनुभव आहे. आणि त्याचबरोबरीने आमचं काम झालं पण आम्ही तुम्हाला भेटू शकलो नाही. आमचं काम होऊन 2 वर्ष झालेली, एकाला 5 लाख रुपये मिळाले पण 3 वर्ष तो माणूस माझ्याशी कम्युनिकेटच होऊ नाही शकला आणि तो येऊन माझ्याशी भेटतो, बोलतो आणि सगळं रस्त्यावरच घडतं. कितीही खाव्या लागल्या खस्ता तरी मला प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आजपर्यंत देत आलाय तो रस्ताच. आपण या निवडणुकीमध्ये खासदार निवडतोय की पंतप्रधानांची निवड करतोय? नॅचरली खासदार निवडतोय, पण हे सगळे पॉलिटिकल गिमिक्स चालतच राहतात, जुमलेबाजी चालू राहते आणि लोकांचंही चुकतं. लोक भावनेच्या त्या हिंदोळ्यावर झोके का घेतात हा मला पडलेला प्रश्न आहे. जेव्हा की सरळ सरळ लिहिले लोकसभेच्या या निवडणुका आहेत म्हणजे आपण खासदार निवडतो, अजिबात आपण पंतप्रधान निवडत नाहीये. कारण कुठल्याही गोष्टीची तिथं आपण खात्री देऊ नाही शकत कोणत्या पक्षाचे किती निवडून येणार आणि कोण पंतप्रधान बनेल. तर मग लोकांना असं कसं म्हणता येईल, लोकांना ते लादतात की आपण पंतप्रधान निवडतो. अजिबात नाही. आपल्याला नाशिकसाठी खासदार निवडायचा आहे, नाशिकचे प्रश्न मांडणारा, नाशिककरांचे प्रश्न ऐकणारा आणि नाशिककरांच्या प्रश्नांचा लोकसभेमध्ये जाऊन पाठपुरावा करणारा आणि लोकांना हवासा आणि उपलब्ध असलेला असा खासदार गरजेचा आहे. पंतप्रधान ही आत्ताची प्रायोरिटी नाही. खासदारकीतून पंतप्रधान जरूर जन्माला येतो पण आत्ता या क्षणाला आपल्याला खासदारच निवडायचं आहे. नाशिकमध्ये जितेंद्र भावे हा एक समाजाभिमुख चेहरा होता. समाजकार्यामध्ये आणि चळवळीमध्ये तुम्ही खूप ऍक्टिव्ह होतात. तर हे सगळं आजच्या तयारीसाठीच होतं असं काही जण म्हणतायत. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? जर त्या तयारीसाठी असतं तर एवढा 12 वर्षाचा कालावधी कोणी वाया घालवत नाही. जर संधी साधू असतो ना तर संधी साधू हा पटकन संधी मिळते आणि त्याचं तो सोनं करतो. एवढ्या सगळ्या प्रवासात खूप 10 किंवा 20 अशा प्रकारच्या निवडणुका झाल्या की ज्या मी निवडून त्या निवडणुका लढवू शकलो असतो. पण ते तसं काही नाहीये. शेवटी असं असतं, लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. त्याच्याकडे आपण लक्ष न देता आपला जर उद्देश व्यवस्थित स्वच्छ क्लीन असेल तर काही तसं त्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही. आणि मला हे जे करायचं सुचलं तर त्या पद्धतीनं ज्या वेळेला जे सुचलंय त्यावेळेला मी ते करतोय, पण काही इंटेन्शनली काही गोष्ट करत नाहीये. कारण आता कोविडच्या काळाच्या दरम्यान लोकांची जे काही हाल झाले त्याच्यामध्ये बरेच कायदे हे लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये ताबडतोबीनं मंजूर करून घेऊन ते इम्प्लिमेंट करण्यात आलेले आहेत. तर मग अशा पद्धतीनं समाजाभिमुख चेहरा घेऊन धुमकं वाजवत बसण्यापेक्षा तुम्ही लोकाभिमुख पण व्हा, राजकारणातले राजकीय धुरीण पण व्हा आणि कामं करा लोकांचे आणि लोकांचे प्रश्न सोडवा.
कायदा बनवायचा आहे ना, तर तुम्हाला राजकारणात जायला लागेल आणि लोकांना रिलीफ द्यावा लागेल.